माझ्या मुलाला न्याय द्या, केतनच्या वडिलांचा भावनिक आक्रोश. मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप. पुण्यातील केतन अग्रवाल हत्या प्रकरणी नवे आरोप समोर आलेले आहेत. मृत केतन अग्रवाल यांचे वडील विशाल अग्रवाल यांनी पत्रकार परिषद घेत लग्न जमवणाऱ्या मित्तल कुटुंबावर गंभीर आरोप करत त्यांच्या चौकशीची मागणी केली आहे. लोहगडावर केतन अग्रवाल यांची हत्या झाल्याप्रकरणी त्यांची होणारी पत्नी सिया गोयल आणि तिचा कथित प्रियकर चेतन चौधरी यांना अटक करण्यात आलेली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. दरम्यान आज पत्रकार परिषदेत बोलताना विशाल अग्रवाल यांनी या प्रकरणामागे आणखीन काही जणांचा सहभाग असू शकतो का असा संशय व्यक्त केलेला आहे. विशाल अग्रवाल म्हणाले की लग्न जमवणाऱ्या मित्तल कुटुंबियांनी सिया गोयलबाबत चुकीची माहिती देत ती संस्कारी असल्याचं सांगितलं. सियाबाबतची खरी परिस्थिती माहिती असून सुद्धा त्यांनी हे लग्न ठरवलं आणि त्यामुळेच या संपूर्ण प्रकरणात त्यांची भूमिका तपासली जावी आणि त्यांची सखोल चौकशी व्हावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. यावेळी त्यांनी आरोपींना कठोर शिक्षा देण्याची मागणी केली. मी माझ्या मुलाचे 26 वर्ष संगोपन केले. अशा प्रकारची घटना पुन्हा कोणाच्याही आयुष्यात घडू नये. या प्रकरणाची सुनावणी फास्ट ट्रॅक न्यायालयात होऊन आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी असंही ते म्हणाले. तसेच या प्रकरणात आणखीन कोणी सहभागी असेल तर त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली आहे. सिया गोयलच्या पालकांच्या भूमिकेवर विशाल अग्रवाल यांनी प्रश्न उपस्थित केलेत. एकीकडे ती दोषी असेल तर तिला लोहगडावरून ढकलून द्या असं सांगितलं जात आहे, तर दुसरीकडे तिच्या बचावासाठी वकील बदलले जात आहेत. हा स्पष्ट दुटप्पीपणा आहे असा आरोप त्यांनी केला आहे. दरम्यान या संपूर्ण प्रकरणात मित्तल कुटुंबियांनी चौकशी त्यांची करण्यात यावी अशीही मागणी विशाल अग्रवाल यांनी केलेली असून पोलिसांकडून हत्येच्या सर्व पैलूंचा तपास सुरू आहे. जास्त दुःखात आहेत की सावरण्याचा तर विचारच नाही. सध्या आम्ही त्या दुःखाला कसं सहन करावं ह्या गोष्टीमध्येच आम्हाला समजत नाहीये. हा दुःख आम्हाला म्हणजे समुद्रापेक्षा मोठा आहे. काय झालंय आमच्या सोबत आणि काय नाही. मी तर आपल्या मुलाचं लग्न करायला निघालो होतो, ते तर झालं नाही. परंतु माझ्या घरी एवढं मोठं दुःख आलंय की आज माझा मुलगा पण नाही राहिला आणि माझे वडील पण नाही राहिले. माझ्यासाठी तर आज माझे वडील ज्यांनी मला जन्म दिला, शिकवलं, सगळे काही गोष्टी हाताला धरून चालायला शिकवलं, सगळं एज्युकेशन दिलं, आज इथपर्यंत पोहोचवलं, ते पण माझ्या आयुष्यात नाही राहिले. आणि हर मनुष्य जी स्वप्न बघतो की आपला पुढं घर चालेल, आयुष्य चालेल, आपला मुलगा आपल्याला म्हातारपणी सांभाळेल, या त्याचा पुढं आयुष्य चालेल, माझं नाव चालेल, ते आज काहीच नाही राहिलं माझ्या. मला एकच मुलगा होता, तो पण गेला. तर हा दुःख तर माझ्या आयुष्यात मी जिवंत आहे तोपर्यंत तर कमी होऊ नाही शकत. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, पुणे.